हाय फ्रेंड्स, तर आपण आज कल्याणचा मेट्रो मॉल फिरायला जाऊया. तर चला तर माझ्याबरोबर. हा आहे मेट्रो मॉलचा एंट्रन्स आणि आज सॅटरडे असल्यामुळे सॅटरडे संडे सुनीलला सुट्टी असते आणि त्यामुळे आज आमचा फिरण्याचा प्लॅन झाला. तर स्वरूप आणि सुनील बरोबर मी मेट्रो मॉल फिरायला आलेली आहे. तर मेट्रो मॉल हा खूप मोठा कल्याणमधला मॉल आहे आणि इथे मेट्रो जंक्शन नावाचा 5,50,000 चौरस फूट मॉल इथे बांधला गेलेला आहे आणि इथे मनोरंजन पार्क, गेम झोन, रिटेल स्पेस, फूड कोर्ट आणि मल्टीप्लेक्स यांचा देखील समावेश आहे. आणि तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगलाच इथे मुलं कार वगैरे घेऊन खेळताना आणि खालूनच प्रथम तुम्हाला मॅकडॉनल्ड वगैरे, क्रोमा वरचा फ्लोअरवर क्रोमा प्लाझा, त्यानंतर शॉपर स्टॉप अशी बरीचशी शॉप्स तुम्हाला एकाच मॉलमध्ये भेटून जातील. शॉपिंगसाठी बेस्ट म्हणजे इथे एका मॉलमध्ये तुम्हाला सर्व शॉप्स मिळून जातील. मग तुम्ही इथेच बार्गेनिंग बार्गेनिंग नाही, बट आपण कुठं रेंट जास्त आहे, कुठं ऑफर चालू आहे हे एकाच मॉलमध्ये आपल्याला एकाच टायमाला कळून जातात. प्रथम आम्ही ठरवलं की स्वरूपला घरून आणलेलं सँडविच चालूया. हे सँडविच मी चॉकलेटचं बनवलेलं आहे. तर मी बाहेरचं मोस्ट ऑफ दी स्वरूपला काहीच चारत नाही, तर मी घरून आणलेलं सँडविचच त्याला प्रथम चारून घेतलं आणि चला तर त्याला मस्त मस्त राईड्स देऊया. तर इथं भरपूर सारे गेम झोन्स आहे मुलांसाठी. तर आम्ही एका कारमध्ये त्याला बसवलं आहे. तो प्रथम खूप घाबरला आणि नंतर सेकंड आम्ही स्कूटीवर देखील त्याला बसवलं, तर तो थोडा कम्फर्टेबल झाला मग. आणि तुम्ही पाहू शकता इथं जागोजागी मुलं, खास पॅरेंट्स इथं मुलांना खेळण्यासाठीच आणतात बघा तुम्ही. तर एकाच ठिकाणी मुलांना खाण्याच्याही वस्तू मिळून जातात, खेळण्याच्याही भरपूर इथं व्हेकल्स आहे. तर तुम्ही पाहू शकता नंतर आम्ही त्याला बाईकवर बसवलं आणि तो खूप खुश आहे. थोडासा घाबरल्या देखील आहे कारण की त्याला सवय नाही ना. तर आम्ही आता त्याला इथे एक छोटासा प्ले ग्रुप टाईप आहे, तर इथे आम्ही त्याला नेतो आणि बघूया तर याचा एंट्रन्स कुठे आहे. तर मे बी याचा एंट्रन्स त्या बाजूने आहे. तर इथल्या प्रत्येक राईडची फी 60 रुपये होती आणि ह्या प्ले ग्रुपची फी मे बी 15 मिनटाची 80 रुपये अशी फी आहे. तर हा एंट्रन्स आहे समोरून. तर इथे आपल्या बाळाचं नाव लिहून घेतलं जातं आणि 15 मिनटं तो इथे धमाल करू शकतो. पहिल्यांदा तर स्वरूप घाबरला, आतमध्ये यायला तयारच नव्हता, म्हणून तर तो कम्फर्टेबल झाला. तर तुम्ही पाहू शकता या दोन लेडीज ज्या आपलं नाव वगैरे नोंदवून मुलांना आतमध्ये सोडतात. पहिल्यांदा इथे आम्ही शूज रिमूव्ह करून टाकले. इथे बघा स्वरूप पहिल्यांदा कम्फर्टेबलच नाही आहे. मग मी काय केलं, त्याला कम्फर्टेबल करण्यासाठी त्याला बॉल वगैरे दाखवले. तो कोणत्याच याच्यावर बसायला तयार नव्हता, स्लाईडवर ना सीसॉवर कशावरच नाही. म्हणून तर पहिल्यांदा त्यांनी बॉलपासून सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी मुद्दाम त्याच्या संग खेळण्याचा प्रयत्न करते आणि आता तुम्ही पाहू शकता तो थोडासा कम्फर्टेबल झालेला आहे आणि तो देखील खेळायला लागला आहे. आणि नंतर मी त्याला स्विंगवर बसवलं. त्याला स्विंग फार आवडते आणि तो मस्त मजा घेत आहे. तर या मॉलमध्ये मुलांना खेळण्यासाठी भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत. छोट्याशा बाळांपासून मोठ्या मुलांपर्यंत वेगवेगळे गेमिंग झोन वगैरे तुम्हाला मेट्रो मॉलमध्ये दिसून येते. आणि मे बी वीकेंड इथे स्पेंड करणं मुलांना फार आवडतं कारण की इथे खूप सारे वेगवेगळे राईड्स आहेत. त्यानंतर इथे डिफरंट 2-3 प्रकारच्या रेल्वे पण आहे. त्याला आपण टॉय ट्रेन म्हणू शकतो आणि डबल डेकर बस देखील आहे. पण अंश बसायला नको म्हणत होता म्हणून आम्ही काही त्याला फोर्स केला नाही.
आता स्लाईडवर स्वतःहून जाऊन खेळायला लागलेला आहे. आणि मुलांना इथे खूप शिकण्यासारखं आहे, लर्न करतात मुलं. खेळाखेळातूनच ॲक्च्युली मुलं लर्न करत असतात. त्यांची भीती घालवायची असेल, त्यांना डेअरिंगबाज बनवायचं असेल तर मुलांना खेळाखेळातूनच तुम्ही डेअरिंगबाज करू शकता. तर तुम्ही पाहू शकता आता इथे जास्त मुलं जमली आहे म्हणून स्वरूप जास्त खुश आहे. आणि आता तो स्वतःहून प्रत्येक ॲक्टिव्हिटी करायला तयार झाला आहे. आधी मला फोर्सफुली त्याला सांगावं लागत होतं आणि तो एका छोट्याशा हाऊसमध्ये जाऊन बसला आहे. तुम्ही पाहू शकता तो खूप खुश आहे. त्याने स्वतःहून डोर वगैरे लावून घेतलं आणि मम्मानी देखील मुलांबरोबर मम्मा पप्पा दोघांनी मुलांबरोबर खेळले की मुलांना जास्त आवडतं आणि पॅरेंट्सनी मुलांबरोबर खेळलं की मुलांना जास्त सिक्युअर आणि छान वाटतं. प्रत्येक लहान मुलाला वाटतं आपल्या पॅरेंट्सनी त्याच्याबरोबर खेळावं. आणि मी माझ्या स्वरूपला तेवढासा पुरेसा वेळ देत असते. घरात किती देखील काम असलं ना तरी पण मी माझ्या स्वरूपला एक वेगळा असा वेळ देते की त्याची माझी बॉन्डिंग झाली पाहिजे. तो माझ्याबरोबर आणि तो त्याच्या डॅडीबरोबर देखील कम्फर्टेबल असतं. त्याचे डॅडी जरी कामावरून आले तरी ते त्याच्यासाठी वेळ देतात आणि त्याच्याबरोबर भरपूर खेळतात. आणि असं आमचं सॅटर्डे संडेचा काही ना काही प्लॅन निघतोच आणि आम्ही त्याला ॲटलिस्ट गार्डनमध्ये, आता पाऊस असल्यामुळे आम्ही त्याला मॉलमध्ये वगैरे घेऊन आलेलो आहोत. शेवटी मुलांचा आनंद हा महत्त्वाचाच असतो. आता तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ट्राय करतोय आणि तो खूप खुश आहे. त्याची स्माईल आली ना तर आम्ही दोघं देखील फार खुश होऊन जातो. तुम्ही पाहू शकता तो खूप एन्जॉय करतोय. आता इथे अंशला ब्लॅकबोर्ड दिसला आहे आणि ब्लॅकबोर्डवर तो काही रेघोट्या उडत आहे. डस्टरने तो पहिल्यांदा सर्व क्लीन करतोय. माझा अंश आता 2.5 वर्षाचा आहे. आम्ही त्याला घरात अंश म्हणतो आणि त्याचं रिअल नाव स्वरूप आहे. तर तुम्ही पाहू शकता स्वरूपला ॲक्च्युली असं पेन घेऊन लिहायला फार आवडतं आणि आयांचा प्रॉब्लेमच असतो की मुलं काय करतात, कुठेही चॉकनी म्हणा, पेननी म्हणा, आपली भिंत, आपले बेड, सगळीकडं ते मुलं लिहून ठेवतात. आणि हा एक छान प्लॅटफॉर्म आहे की जिथं मुलं येऊन आपली जी आहे की मस्ती, किडे सगळे करू शकतात आणि त्यांना थांबवायला देखील कोणी नसतं. आता आम्ही थकल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलेली आहे. ही केशर पिस्ता आईस्क्रीम आहे विथ चॉकलेट. त्याला मला ॲक्च्युली आईस्क्रीम ही सर्वांनाच आवडत असते, लहानापासून मोठ्यांपर्यंत खूप टेस्टी येते. तर इथे त्याचे डॅडी देखील आईस्क्रीम खातात आणि त्याला शिकवतात देखील आईस्क्रीम कशी खायची. ॲक्च्युली त्याला खाता येत नाही, तो फक्त आईस्क्रीम खातोय, कोणच खात नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता टॉय ट्रेन आहे. तर आम्ही या टॉय ट्रेनमध्ये बसण्याचा प्लॅन करतोय आणि हे बघा मी बसले. खूप सुंदर होती ही टॉय ट्रेन. तुम्ही पाहू शकता छान लाइटिंग वगैरे करून. मोठ्यांना देखील टॉय ट्रेनमध्ये बसायला आवडतं. तर त्यानंतर आमचा प्लॅन झाला की आम्ही थोडीशी शॉपिंग करूया. तर तिथे मस्त मस्त स्टॉल्स लागलेले होते आणि हे बघा ह्या सँडल्स मी विकत घेतल्या गोल्डन कलरच्या, तुम्ही पाहू शकता. आणि ऑलमोस्ट शॉप बंद होत आलेले. आमचं फिरता खूप वेळ झालेला. हे मुखवास आहे, तर विविध प्रकारचे मुखवास होते इथे. आणि त्यानंतर भरपूर सारे स्टॉल बंद होत होते.
मग इथून एक टॉय घेतली आम्ही अंशला, तुम्ही पाहू शकता. कार घेतली आम्ही, तर ती रेड रंगाची होती. आणि ज्वेलरी बघून कोणतीच लेडीज थांबू शकत नाही. इतक्या सुंदर सुंदर ज्वेलरीज होत्या आणि कोणत्या घेऊ आणि कोणत्या नाही असं झालं मला. तर निवडक मी सुंदर सुंदर ज्वेलरी घेतल्या. आणि ॲक्च्युली मला ना डिफरंट प्रकारच्या ज्वेलरी घ्यायला आवडतात, की त्या थोड्याशा युनिक असल्या पाहिजेत. मला असं एकसारख्या गोष्टी आवडत नाही. तर मला तिथं खूप अशा डिफरंट ज्वेलरी दिसल्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. तर मी देखील यातल्या काही ज्वेलरी घेतल्या आणि प्राईज खूप रिजनेबल प्राईज होती. 30 रुपयापासून 500पर्यंत. तर आता आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही इथे मस्त जेवायला आलेलो आहोत. तर रात्रीचे वाजले आहे 9:30. मी घरूनच अंशला ढोकळा करून आणलेला. तर मी तुम्हाला सांगितलं अंश बाहेरचं मोस्ट ऑफ दी काहीच खात नाही. तर इथे तो ढोकळा खातोय. त्याचे डॅडी त्याला ढोकळा चारतात आहे. आणि त्यानंतर मी त्याला थोडंसं लिक्विड म्हणून मिल्कशेक घेतला आणि पाहू त्याला मिल्कशेक आवडतो का. तर तो शांतच बसत नव्हता, इतका मस्ती करत होता. तर मग त्यामुळे आम्ही मोबाईल लावून दिला जेणेकरून तो शांत बसेल. आणि मे बी त्याला मिल्कशेक आवडलेला आहे. तो स्वतःहूनच पुन्हा मागायला लागला. अशा प्रकारे त्याचं तर जेवण झालं. आता आमची ऑर्डर देण्याची वेळ झालेली आहे. तर सुनीलनी चायनीज वगैरे ऑर्डर केलेली. तर हां, इथे ऑर्डर आलेली आहे आणि अंशला क्युरियोसिटी आहे की नक्की काय आलेलं आहे. तर त्याला देखील त्याला तिखट बिलकुल चालत नाही, तो तिखट काहीच खात नाही. पण तरी देखील त्याची धावपळ की मला पण दे मम्मा. तर खूप टेस्टी चायनीज होतं. थोडीशी मग धमाल मस्ती, फोटो वगैरे काढले आणि अशीच थोडीशी मस्ती करत फोटोशूट करून आम्ही घरी गेलो. ओके, बाय.